पुण्याच्या सेंट्रल डेमोग्राफिक डेटा सेंटरच्या तळघरात संथ गतीने चालणारा तो पंखा दर काही सेकंदांनी कटकट असा आवाज करत होता. मे महिन्याचे कडक ऊन बाहेरचे रस्ते पागळवत होता, पण या तळघरात मात्र सरकारी फायलींचा, जुन्या कागदपत्रांचा आणि वाळलेल्या डिंकाचा एक थंड कुबट वास भरून राहिला होता. अनिकेतने समोरच्या कॉम्प्युटर स्क्रीनवरून डोळे हटवले आणि कपाळावर आलेला घाम पुसला. समोरच्या स्क्रीनवर जनगणना 2027 जिल्हा रायगड हा डेटाबेस उघडा होता. गेल्या 6 महिन्यांपासून अनिकेतच्या आयुष्यात फक्त 2च गोष्टी उरल्या होत्या: ऑफिसचे हे नीरस काम आणि कोर्टाच्या तारखा. रिया आणि त्याच्यातलं अंतर एवढं कसं वाढलं गेलं, याचं गणित त्याला विज्ञानवादी असूनही कधी सोडवता आलं नव्हतं. तू माणसांपेक्षा आकड्यांमध्ये जास्त जगतोस अनिकेत, हे रियाचं शेवटचं वाक्य त्याच्या डोक्यात एखाद्या सूर्यासारखं टोचत राहायचं. घटस्फोटाच्या पेपरवर सह्या झाल्यापासून त्याच्या रात्रीची झोप उडाली होती. तो स्वतःला कामात झोकून देऊन त्या मानसिक ताणापासून पळू पाहत होता. अनिकेत, जरा इकडे ये रे. टेबलाच्या दुसऱ्या बाजूने मुख्य सांख्यिकी अधिकारी सदावर्ते सरांनी आवाज दिला. सदावर्ते हे निवृत्तीच्या उंबरठ्यावर आलेले, कायम खांद्याला मफलर गुंडाळणारे एक गूढ गृहस्थ होते. अनिकेत त्यांच्या केबिनमध्ये गेला. केबिनमध्ये नेहमीपेक्षा जास्त अंधार होता आणि टेबलवर एक जुनी, हाताने लिहिलेली लेदर बाउंड फाईल ठेवली होती. सर बोला, अनिकेत म्हणाला. अनिकेत, 2027च्या जनगणनेचं रायगड जिल्ह्याचं काम अंतिम टप्प्यात आहे, पण एका भागाची नोंद अजून अपूर्ण आहे. तिथे आपल्याला अशा एका माणसाची गरज आहे जो तार्किक विचार करतो, ज्याला अंधश्रद्धेचे झटके येत नाहीत. तू सध्या ज्या मानसिक स्थितीत आहेस तिथून बाहेर पडायला तुला फील्ड वर्कची गरज आहे, सदावर्ते सरांनी चष्मा नाकावर सरकवत म्हटलं. कोणतं गाव आहे सर? गाव नाही, वाडी आहे. महाड आणि पोलादपूरच्या सीमेवर असलेल्या दुर्गम डोंगराळ भागात. नाव आहे मोहघर. अनिकेतने कॉम्प्युटरवर मोहघर सर्च करून पाहिलं. स्क्रीनवर एक विचित्र डेटा समोर आला. नकाशावर ती जागा अगदी स्पष्ट दिसत होती, पण गव्हर्नमेंट डेटाबेसच्या लोकसंख्येच्या कॉलमध्ये एक आकडा ठळकपणे चमकत होता. लोकसंख्या 0. सर, इथे तर 0 लोकसंख्या दाखवते. म्हणजे हे गाव रिकामं झालंय का, किंवा स्थलांतर? अनिकेतने विचारलं. सदावर्ते सरांच्या चेहऱ्यावर एक अनाकलनीय हसू उमटलं. तेच तर शोधायचं आहे. जर गाव रिकामं आहे तर तिथे सरकारी यंत्रणेकडून वीज आणि रस्ते विकासाचा निधी दरवर्षी कसा मंजूर होतोय? डिजिटल डेटाबेसमध्ये तिथे 0 नोंद आहे, पण कागदोपत्री दर 10 वर्षांनी तिथे फॉर्म्स पाठवले जातात. मागच्या वेळी जो अधिकारी तिथे गेला होता तो अर्ध्यातूनच नोकरी सोडून पळून गेला. त्याचा मानसिक तोल बिघडलाय असं म्हणतात. अनिकेतने एक सुस्कारा सोडला. तो या फालतू सरकारी चुकांना आणि अंधश्रद्धांना चांगलं ओळखून होता. कुठल्या तरी कर्मचाऱ्याने डेटा एंट्री करताना चूक केली असणार आणि आधीचा अधिकारी स्वतःच्या वैयक्तिक कारणाने पळाला असणार, असा त्याने तर्क लावला. ठीक आहे सर, मी निघतो उद्या सकाळी. 2 दिवसात तिथला सर्वे करून रिपोर्ट सबमिट करतो, अनिकेत म्हणाला. 1 मिनिट अनिकेत, सदावर्ते सरांनी त्याला थांबवलं आणि टेबलवरची ती जुनी लेदर फाईल त्याच्या हातात दिली. ही मोहघरची जुनी मॅन्युअल फाईल आहे. कॉम्प्युटरवर सगळं नीट वाटलं तरी या फाईलवर एकदा नजर टाकून घे. अनिकेतने ती फाईल हातात घेतली. फाईल कमालीची थंड लागली, जणू ती काही वेळ आधीच फ्रीजमधून बाहेर काढली असावी. त्याने फाईल उघडली, पण आतली पाने पिवळी पडलेली होती आणि काही पानांवर शाई पसरल्यामुळे अक्षरं वाचता येत नव्हती. या फाईलमध्ये काय आहे सर? अनिकेतने विचारले. काही नाही, जुन्या नोंदी. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तिथे गेल्यावर स्वतःच्या डोळ्यांवर आणि घड्याळावर विश्वास ठेवू नकोस. फक्त नियमांनुसार काम कर. सदावर्ते सरांचा आवाज अचानक खूप खोल आणि गंभीर झाला. अनिकेतने ती फाईल आपल्या बॅगेत भरली. सरांचे ते वाक्य त्याला सरकारी कर्मचाऱ्याची नेहमीची बडबड वाटली. त्याला कल्पना नव्हती की ज्या 0 लोकसंख्येची नोंद करायला तो निघालाय, तो 0 त्याच्या आयुष्याचा संपूर्ण हिशोबच पुसून टाकणार आहे. त्या रात्री अनिकेतला स्वप्नात एक विचित्र आवाज ऐकू आला. कोणीतरी त्याच्या कानात
सतत फुसफुसत होता, वेळ संपत आली आहे अनिकेत, वेळ संपत आली आहे. तो दचकून जागा झाला. रात्रीचे 3 वाजले होते. त्याने पाणी प्यायलं आणि स्वतःला शांत केलं. रियाच्या आठवणींमुळे डोकं ठिकाणावर नाहीये, तो स्वतःशीच म्हणाला. दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता अनिकेतने आपली सॅक पाठीवर मारली, गाडीची चावी घेतली आणि आपल्या जुन्या वॅगनार कारने महाडच्या दिशेने प्रवास सुरू केला. रायगडच्या त्या गर्द, दुर्गम डोंगरांमध्ये त्याचं स्वागत करायला एक अघोषित शांतता दबा धरून बसली होती. महाड सोडल्यानंतर रस्ता हळूहळू अरुंद होत गेला. सह्याद्रीच्या उंचच उंच कड्यांमधून वळणावळणाचा घाट रस्ता सुरू झाला होता. मे महिन्याचे कडक ऊन असूनही जसजशी गाडी डोंगराच्या आत शिरत होती, तसतशी बाहेरची हवा विचित्रपणे थंड होऊ लागली होती. दोन्ही बाजूंना सुकलेल्या पानांची झाडी आणि खोल दऱ्या होत्या. गाडी चालवताना अनिकेतचे लक्ष सारखे डॅशबोर्डवरच्या मोबाईलकडे जात होते. स्क्रीनवरचे नेटवर्कचे बार एकामागून एक गायब होत होते. शेवटी तिथे एक फुली आली होती, नो सर्व्हिस. ग्रेट. सरकारी कामासाठी अशाच जागा निवडतात नेहमी, अनिकेत स्वतःशीच म्हणाला. दुपारचे 12:30 झाले होते. घाटातल्या एका तीव्र वळणावर त्याला रस्त्याच्या कडेला एक पडकी पत्र्याची टपरी दिसली. टपरीच्या बाहेर एका लाकडी बाकावर 2-3 म्हातारी माणसं पांढरे धोतर आणि टोपी घालून शांतपणे बसली होती. टपरीच्या आत एक 50शीचा माणूस चहा उकळत होता. अनिकेतने गाडी बाजूला घेतली. सलग 3 तास गाडी चालवून त्याचे पाय अवघडले होते. तो गाडीतून खाली उतरला आणि टपरीकडे गेला. रामराम, एक कडक चहा द्या, अनिकेतने बाकावर बसत म्हटलं. चहावाल्याने एक नजर अनिकेतच्या गळ्यातल्या सरकारी ओळखपत्रावर आणि हातातील फाईलवर टाकली. त्याने काही न बोलता काचेच्या पेल्यात चहा ओतला आणि अनिकेत समोर ठेवला. चहाचा घोट घेत अनिकेतने विचारले, भाऊ, मला मोहघरला जायचंय. इथून पुढे रस्ता कुठला जातो? मोहघर हे नाव उच्चारताच जणू संपूर्ण वातावरणातली हवा घुटली. मोहघर हे नाव उच्चारताच जणू संपूर्ण वातावरणातली हवा गोठली. टपरीच्या कोपऱ्यात बसलेला एक म्हातारा, जो तोपर्यंत डोळे मिटून विडी उडत होता, त्याने एकदम डोळे उघडले. चहा गाळणाऱ्या माणसाचा हात हवेतच थांबला. टपरीवरची ती कुबट शांतता अनिकेतला अस्वस्थ करून गेली. काय म्हणालात साहेब, कुठे जायचंय? चहावाल्याने चाचरत विचारले. मोहघर. या सरकारी नकाशावर हाच रस्ता दाखवतोय, अनिकेतने मोबाईलमधला ऑफलाईन नकाशा दाखवत म्हटले. चहावाल्याने शेजारी बसलेल्या म्हाताऱ्याकडे पाहिलं. त्या म्हाताऱ्याने आपली विडी विझवली. आपल्या सुरकुतलेल्या हाताने काठी टेकवत तो अनिकेतच्या जवळ आला. त्याचे डोळे पार पांढरे झाले होते, जणू त्यात कोणतीही भावना उरली नव्हती. साहेबा, पाय मागे घ्या, तिथं कोणी राहत नाही, म्हातारा अतिशय खर्जातल्या आवाजात कुजबुजला. असं कसं कोणी राहत नाही? सरकारी रेकॉर्डनुसार तिथे वीज जाते, रस्ता आहे. मी तिथल्या लोकांची नोंद करायला आलोय. जनगणना अधिकारी आहे मी. अनिकेतने आपले विज्ञानवादी लॉजिक पुढे केले. म्हाताऱ्याने एक थंड सुस्कारा सोडला आणि म्हणाला, रेकॉर्ड खोटं सांगतोय साहेब. ते गाव 30 वर्षापूर्वीच संपलं. 1972 सालच्या पावसाळ्यात मोठा डोंगर खचला. अख्खं गाव, सगळी माणसं, जनावरं एका रात्रीत मातीखाली गाडली गेली. सरकारने पंचनामा केला, विषय संपवला. आता तिथे फक्त दगडं आणि माती आहे. अनिकेत हसला. बाबा, जर गाव नष्ट झालंय तर मग कॉम्प्युटरमध्ये त्या गावाचं नाव कसं काय? आणि तुम्ही म्हणताय 30-40 वर्षापूर्वी घटना झाली, मग सरकारला माहीत नसेल का? सरकार जिवंत माणसांची नोंद ठेवतंय साहेबा. तिथं. म्हातारा पुढे काय बोलणार इतक्या चहावाल्याने त्याला दटावलं. ओ धोंडू आजोबा, जरा गप्प बसा की, कशाला काय पण सांगताय पोराला? चहावाल्याने अनिकेतकडे पाहत म्हटले, साहेब, त्यांची मानसिक स्थिती ठीक नाहीये. तुम्ही सरळ पुढे जा. 2 किलोमीटरवर एक डावा फाटा फुटतो. तिथून खाली उतरलात की मोहघर लागेल. पण साहेब, तिथे वस्ती नाहीये, एवढं लक्षात ठेवा. अनिकेतने चहाचे पैसे दिले. त्याला म्हाताऱ्याच्या बोलण्याचा राग आला नाही, उलट हसू आलं. ग्रामीण भागात अशा अफवा आणि भूताखेतांच्या गोष्टी सर्रास पसरवल्या जातात, हे त्याला माहीत होतं.
तो पुन्हा गाडीत बसला आणि त्याने गाडी स्टार्ट केली. 2 किलोमीटर गेल्यावर चहावाल्याने सांगितल्याप्रमाणे एक डावा फाटा दिसला. तिथून खाली उतरणारा रस्ता डांबरी होता, पण त्यावर खूप झाडझुडपं उगवली होती. जणू तिथून फारशी वाहतूक होत नसावी. गाडी जसजशी त्या खालच्या दरीत उतरू लागली तसे डोंगरांचे आडोसे वाढले. सूर्य डोक्यावर असूनही तिथे एक गूढ सावली पसरली होती. आणि अचानक एका वळणावर गाडी वळवताच अनिकेतचे डोळे विस्फारले. समोर एक सुंदर सुबक गाव वसलेले होते. कोकणी पद्धतीची कौलारू घरे, घरांसमोर सारवलेली अंगणे आणि अंगणात खेळणारी लहान मुले आणि रस्त्यावरून चालणारे लोक. लांबून एका शाळेची घंटा वाजल्याचा आवाजही त्याच्या कानावर पडला. अनिकेत गाडी थांबवून थक्क होऊन पाहत राहिला. चहाच्या टपरीवरचा म्हातारा म्हणाला होता की गाव मातीखाली गाडलं गेलंय, पण इथे तर सगळं अगदी जिवंत होतं. म्हातारा नक्कीच वेडा होता. अनिकेत स्वतःशीच हसला. त्याने गाडीचा दरवाजा उघडला आणि गावामध्ये प्रवेश केला. पण गाडीतून उतरताच त्याच्या हातावरचे केस ताठ उभे राहिले. गावात माणसे होती, गडबड होती, पण हवेमध्ये एक विचित्र गोठलेला वास होता, जसा अनेक वर्ष बंद असलेल्या जुन्या तिजोरीचा असतो तसा. त्याने खिशातून मोबाईल काढला. नेटवर्क तर नव्हतंच, पण मोबाईलची स्क्रीन अचानक फ्लिकर होऊ लागली. अनिकेतने हातातील मनगटी घड्याळाकडे पाहिले. घड्याळाचा सेकंदाचा काटा जागेवरच थरथरत होता, पुढे सरकतच नव्हता. वेळ झाली होती संध्याकाळी 5:17. अनिकेतने चमकून आकाशाकडे पाहिलं. डोक्यावर असलेल्या सूर्याचा रंग अचानक बदलून तो मावळतीसारखा पिवळसर राखाडी झाला होता. अनिकेतने घड्याळाकडे 2-3दा पाहिले. ते हलवून पाहिले, पण तो सेकंदाचा काटा 5:17वरच अडकून थरथरत होता. त्याने मनगटावरून घड्याळ सोडवले आणि कानाशी लावले. टिक टिक असा जिवंत आवाज येण्याऐवजी त्यातून एक अतिशय बारीक, रेडिओच्या फ्रिक्वेन्सीसारखा झू झू असा आवाज येत होता. अजीब आहे, तो स्वतःशीच पुटपुटला. त्याने घड्याळ खिशात टाकले आणि गावाच्या मुख्य रस्त्यावरून पुढे चालू लागला. गाव दिसायला अतिशय सुंदर होते. लाल मातीचा रस्ता, दोन्ही बाजूंना सुंदर वेली चढलेली कोकणी पद्धतीची घरे आणि घरांच्या ओट्यावर बसलेली माणसे. पण तिथे एक भयानक विसंगती होती. ती सर्व माणसे अनिकेतकडे पाहत होती, पण त्यांच्या नजरेत कोणताही जिवंतपणा नव्हता. जणू काही ते एखाद्या पेंटिंगमधली पात्रे असावीत आणि त्यांना फक्त अनिकेतच्या हालचाली टिपण्यासाठी तिथे ठेवले असावे असे भासत होते. रस्त्याच्या कडेला असलेल्या एका घराच्या ओट्यावर एक वयस्कर महिला सूप घेऊन तांदूळ पाकडत बसली होती. अनिकेतने स्वतःला सावरले, चेहऱ्यावर सरकारी हसू आणले आणि तिच्याजवळ गेला. नमस्ते मावशी, मी सरकारी जनगणना विभागातर्फे आलोय. तुमच्या घराची आणि कुटुंबाची माहिती हवी होती. अनिकेतने गळ्यातले ओळखपत्र दाखवत म्हटले. त्या महिलेने तांदूळ पाखडणे थांबवले. तिने हळूच डोके वर केले. तिचे डोळे पूर्णपणे काळेभोर होते. पांढरा भाग फारच कमी होता. तिने एक कसेनुसे हसू दिले, जे अत्यंत कृत्रिम वाटत होते. या साहेब, या, बसा. तिचा आवाज जणू खूप लांबून एखाद्या विहिरीच्या तळातून येत असल्यासारखा वाटला. तुमचं नाव? अनिकेतने फाईल उघडून पेन हातात घेतला. पार्वतीबाई मोहिते. घरात एकूण किती माणसे आहेत? आम्ही दोघंच, म्हणजे मी आणि माझे कारभारी. तिने घराच्या आतल्या अंधाऱ्या खोलीकडे बोट दाखवले. अनिकेतने फॉर्म भरायला सुरुवात केली. तो लिहित असताना त्याला जाणवले की पार्वतीबाईंचे हात तांदूळ पाखडण्यासाठी पुन्हा वर उचलले गेले होते, पण ते हवेतच गोठले होते. जणू एखादा व्हिडिओ पॉज करावा तशा त्या स्थिर झाल्या होत्या. अनिकेतने चमकून त्यांच्याकडे पाहिले, तेव्हा त्या पुन्हा नॉर्मल झाल्या आणि तांदूळ पाखडू लागल्या. अनिकेतच्या पाठीवरून एक थंड लहर शिरशिरत गेली. हा माझा मानसिक ताण आहे. रिया सोडून गेल्यापासून माझे विचार भरकटतायत. त्याने स्वतःची समजूत घातली. मावशी, मला जरा पिण्याचं पाणी मिळेल का? अनिकेतने विचारलं. हो हो, आत या ना साहेब. तिने हातानेच आत जाण्याचा इशारा केला. अनिकेत त्या घराच्या ओसरीवरून आतल्या मुख्य खोलीत गेला. आत प्रचंड अंधार होता. फक्त छताच्या कौलांमधून पिवळसर राखाडी प्रकाशाचा एक कवडसा जमिनीवर पडला होता. खोलीतल्या हवेत
एक जुनाट दमट वास भरला होता. पाणी शोधत असताना अनिकेतची नजर भिंतीवर लागलेल्या एका लाकडी फ्रेमवर पडली. तो त्या फ्रेमजवळ गेला. तो एक कौटुंबिक फोटो होता, ज्यात पार्वतीबाई आणि त्यांचे पती उभे होते. पण फोटोकडे पाहताच अनिकेतच्या अंगावर काटा आला. फोटोतील कपडे, पार्श्वभूमी सगळं स्पष्ट होतं, पण त्या दोघांचे चेहरे पूर्णपणे अस्पष्ट होते, ब्लर झाले होते. जणू कोणीतरी ओल्या पेंटिंगवर हात फिरवून चेहरा पुसून टाकावा तसे ते चेहरे विरघळलेले दिसत होते. त्याने बाजूला पाहिले. भिंतीवर आणखीन 2 फोटो होते. त्यांचीही तीच अवस्था होती. हे काय आहे? तो स्वतःशीच पुटपुटला. त्या अंधाऱ्या खोलीत स्वतःचा चेहरा पाहण्यासाठी त्याने आजूबाजूला नजर फिरवली. कोकणातल्या प्रत्येक घरात ओसरीवर किंवा खोलीत एक तरी आरसा असतोच, पण या संपूर्ण खोलीत एकही आरसा नव्हता. भिंतीवर आरसा टांगायची खिळी आणि तिथे पडलेली चौकोनी धूळ स्पष्ट दिसत होती, पण आरसा गायब होता. साहेब, पाणी. अचानक मागून पार्वतीबाईंचा आवाज आला. अनिकेत दचकून मागे फिरला. ती महिला अगदी त्याच्या मागे उभी होती. ती कधी आत आली, तिच्या पायांचा आवाज का झाला नाही हे अनिकेतला समजलेच नाही. तिच्या हातात पाण्याचा तांब्या होत्या. अनिकेतने पाणी पिण्यासाठी तांब्या हातात घेतला. पाणी अतिशय थंड होते, जणू बर्फाचे पाणी असावे. त्याने ते पाणी घटाघटा प्यायले. पाणी पिताना त्याची नजर चुकून जमिनीवर पडली. छताच्या कवडच्यामुळे अनिकेतची सावली जमिनीवर पडत होती, पण पार्वतीबाई अगदी त्याच्या शेजारी उभ्या होत्या, तरी जमिनीवर त्यांची कोणतीही सावली दिसत नव्हती. अनिकेतच्या हातातून पाण्याचा तांब्या सुटला आणि जमिनीवर पडला. खन्न असा आवाज करत तांब्या फिरत राहिला, पण पाणी जमिनीवर सांडलेच नाही. ती जमीन कोरडीच होती. मला मला जरा काम आहे, मी नंतर येतो, अनिकेत चाचरत म्हणाला आणि झपाट्याने घराबाहेर पडला. बाहेर आल्यावर त्याने मोठा श्वास घेतला. त्याचे हृदय जोरात धडधडत होते. हे हे शक्यच नाही. भूतभीत काही नसतं. सायन्स, फोकस ऑन सायन्स. अनिकेत, तो स्वतःला ओरडला. त्याने गावातल्या मुख्य रस्त्यावरून पळायला सुरुवात केली. त्याला या गावातून आत्ताच्या आता बाहेर पडायचे होते. तो धावत स्वतःच्या कारपाशी आला. त्याने कारचे कुलूप उघडले, आत बसला आणि चावी फिरवली. कारचा इंजिनचा आवाज झाला, पण गाडी स्टार्ट झाली नाही. त्याने पुन्हा पुन्हा प्रयत्न केले, पण डॅशबोर्डवरच्या सर्व लाईट विझल्या होत्या. मोबाईल काढून पाहिला तर स्क्रीन पूर्णपणे काळी पडली होती. त्या अगतिकतेत त्याने गाडीतून बाहेर पाहिले. रस्त्याच्या पलीकडे गावातील एक जुनी कौलारू शाळा दिसत होती. त्या शाळेच्या आवारात काही मुले लंगडी खेळत होती. त्यांच्या अंगावर जुन्या पद्धतीचे खादीचे हाफ पॅन्ट आणि शर्ट होते. त्या मुलांच्या हसण्याचा आवाज हवेत घुमत होता, पण तो आवाज एका विशिष्ट लयीत येत होता, जणू एखादी जुनी ऑडिओ टेप वारंवार वाजवली जात असावी तशी. अनिकेत गाडीतून उतरला. भीतीची जागा आता एका तीव्र सरकारी तपासाच्या जिद्दीने घेतली होती. त्याला या रहस्याचा छडा लावायचाच होता. तो संथ पावलांनी त्या जुन्या शाळेच्या दिशेने सरकू लागला. शाळेचे प्रवेशद्वार लाकडी खांबाचे होते, ज्यावरची पांढरी सफेदी आता पूर्णपणे निघून गेली होती. वर एका लोखंडी पाटीवर गंजलेल्या अक्षरात लिहिले होते, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मोहघर. अनिकेतने आवारात पाऊल ठेवले. मुले खेळण्यात मग्न होती. 5-6 मुले गोलाकार उभी राहून लंगडी खेळत होती. अनिकेत त्यांच्या अगदी जवळ गेला, पण एकाही मुलाने खेळ थांबवून या अनोळखी माणसाकडे पाहिले नाही. ते त्यांच्याच धुंदीत होते. मुलांनो, अनिकेतने आवाज दिला. कोणीच ऐकले नाही. एका 7-8 वर्षाच्या मुलाने लंगडी घालत एका मुलीला बाद करण्यासाठी हात पुढे केला. मुलीने हुलकावणी दिली आणि ती हसली. त्या हसण्याचा आवाज हुबेहूब तसाच होता, जो अनिकेतने 2 मिनिटांपूर्वी गाडीत असताना ऐकला होता. आवाजाची तीच पट्टी, तोच टोन. अनिकेतचे लक्ष त्या मुलाच्या पायाकडे गेले. मुलाचा लंगडी घातलेला पाय जमिनीला टेकणार इतक्यात तो हवेतच थांबला. पुन्हा एकदा संपूर्ण दृश्य जणू गोठले होते. वाऱ्याने उडणारे झाडाचे पान हवेत तरंगत राहिले. खेळणारी मुले स्टॅच्यू झाल्यासारखी स्थिर झाली. त्यांच्या चेहऱ्यावरचे तेच यांत्रिक हसू कायम होते. अनिकेतच्या अंगावर सरसरून काटा आला. त्याने 2 पावले मागे घेतली.
त्याने डोळे घट्ट मिटले आणि पुन्हा उघडले. मुले परत खेळू लागली होती. हे हे काय चाललंय? माझं मानसिक संतुलन बिघडत चाललंय की काय? तो स्वतःच्या डोक्याला हात लावून पुटपुटला. तो त्या मुलांना सोडून मुख्य शाळेच्या इमारतीकडे वळला. तिथे 3 खोल्यांची ती कौलारू इमारत होती. पहिल्या खोलीचे दार अर्धवट उघडे होते. अनिकेतने दार ढकलले. आतमध्ये जुने लाकडी बाक होते, ज्यावरती धुळीचा जाड थर साचला होता. समोर एक काळा फळा होता, ज्यावर खडूने लिहिले होते, दिनांक 16 ऑगस्ट 1972. 1972 म्हणजे आजपासून तब्बल 54 वर्षापूर्वीची तारीख. भिंतीवर एका बाजूला विद्यार्थ्यांची उपस्थिती पट एका तक्त्यावर हाताने लिहून टांगली होती. अनिकेत त्या तक्त्याजवळ गेला. त्याने खिशातून टॉर्च काढायचा प्रयत्न केला, पण मोबाईल मृत असल्यामुळे त्याने खिशातली मॅन्युअल फाईल उघडली, जी सदावर्ते सरांनी दिली होती. त्या मॅन्युअल फाईलची पाने आणि शाळेच्या भिंतीवरचा तक्ता तो ताडून पाहू लागला. भिंतीवर पहिल्या क्रमांकावर नाव होते, दत्तू सखाराम शिर्के, जन्मतारीख 4 मार्च 1964. त्याच्यापुढे हजेरीच्या रखान्यात लाल शाईने हजर असे लिहिले होते. अनिकेतने दचकून खिडकीबाहेर पाहिले. बाहेर जो मुलगा लंगडी खेळत होता, मगाशी त्याने त्याच्या शर्टावर एका बाजूला विणलेले नाव बघितले होते, दत्तू. अनिकेतचे गणित धावले. जर दत्तूचा जन्म 1964 सालचा असेल, तर आज 2027 साली त्याचे वय 63 वर्षे असायला हवे होते. पण बाहेर खेळणारा दत्तू जेमतेम 8 वर्षाचा होता. अशक्य. हे वैद्यकीयदृष्ट्या आणि वैज्ञानिकदृष्ट्या पूर्णपणे अशक्य आहे. अनिकेतचे सुशिक्षित मन हे स्वीकारायला तयारच नव्हते. कोणीतरी माझ्यासोबत मोठी प्रँक करतंय. या गावातल्या लोकांनी कुठलं तरी केमिकल किंवा गॅस हवेत सोडलंय, ज्यामुळे मला भास होत आहेत. तो रागाने आणि भीतीने त्या खोलीतून बाहेर पडणार इतक्यात त्याचे लक्ष वर्गाच्या कोपऱ्यात असलेल्या शिक्षकांच्या टेबलकडे गेले. टेबलवर एक जुनी दैनंदिनी उघडी पडली होती. अनिकेतने पुढे येऊन ती डायरी उचलली. धुळीचा एक गोळा हवेत उडाला. त्याने पाने उलटली. शेवटच्या पानावर 16 ऑगस्ट 1972 रोजी शिक्षकाने लिहिलेली नोंद वाचून अनिकेतचे रक्तच गोठले. त्यात लिहिले होते, गेल्या 3 दिवसांपासून डोंगरावरून पाण्याचे लोंढे खाली येत आहेत. गावच्या मागे असलेला काळभैरव कडा कधीही कोसळेल अशी भीती वाटते. लोक गाव सोडायला तयार नाहीयेत. ते म्हणतात, वेळ थांबली की संकट टळेल. देवळापाशी विधी सुरू आहे. पाऊस थांबत नाहीये. आमचा वेळ संपत आलाय. त्या शेवटच्या ओळीवर रक्तासारखा डाग पडला होता. अनिकेतने ती डायरी तिथेच टाकली आणि तो वर्गाबाहेर पळाला. बाहेरचे ते पिवळसर राखाडी ऊन आता अधिकच गडद झाले होते. संध्याकाळचे 5:30 वाजले असावेत असा अंदाज होता, पण आकाश अजूनही 5:17च्याच रंगात अडकले होते. तो धावत शाळेच्या मैदानाबाहेर आला. अचानक त्याला गावच्या दुसऱ्या टोकाकडून, जिथे काळभैरवाचे जुने मंदिर दिसत होते, तिथून घुमणारा एक संथ लयबद्ध आवाज ऐकू आला. अनेक लोकांचे आवाज एकत्र येऊन कोणत्या तरी मंत्राचा उच्चार करत होते. तो आवाज मानवी वाटत नव्हता. तो खूप जड आणि बेस असलेला आवाज होता. अनिकेतच्या पायातली शक्ती संपत आली होती, पण त्याचे पाय आपोआप त्या मंदिराच्या दिशेने ओढले जाऊ लागले. झाडांच्या आडून त्याला मंदिराचा परिसर दिसला. तिथे गावातील सर्व पुरुष आणि स्त्रिया गोलाकार उभे होते. मध्यभागी होम पेटवला होता, पण त्या होमाच्या ज्वाळा लाल नसून निळसर रंगाच्या दिसत होत्या. सगळेजण डोळे मिटून एकाच लयीत हात हवेत वर करून ओरडत होते, काळ गोठू दे, श्वास थांबू दे, वेळ थांबली पाहिजे, वेळ थांबली पाहिजे. त्या गर्दीच्या अगदी मध्यभागी तो म्हातारा उभा होता, जो अनिकेतला चहाच्या टपरीवर भेटला होता. पण त्याचे रूप आता बदललेले होते. अनिकेत एका झाडामागे लपून हे भयानक दृश्य पाहत होता. अचानक त्या म्हाताऱ्याने मंत्र म्हणायचे थांबवले. त्याने आपले पार पांढरे झालेले डोळे थेट अनिकेत लपला होता त्या झाडाच्या दिशेने फिरवले. म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावर एक क्रूर हसू आले. त्याने आपला थरथरणारा हात वर केला आणि अनिकेतकडे बोट दाखवून म्हणाला, नवीन नोंद आली आहे. वेळेच्या चक्रात तिचं स्वागत करा. नवीन नोंद आली आहे. वेळेच्या चक्रात तिचं स्वागत करा. म्हाताऱ्याचे ते शब्द हवेत घुमले
आणि मंदिराच्या भोवती जमलेली ती शेकडो डोकी एकाच झटक्यात अनिकेत लपला होता त्या झाडाकडे फिरली. कोणाच्याच पापण्या हलत नव्हत्या. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तेच कृत्रिम, गोठलेलं आणि भयानक हसू होतं. अनिकेतच्या छातीत धडधड वाढली होती. आता तिथे थांबण्यात आत्मघात होता. त्याने मागे पुढे न पाहता सरळ गावाच्या वेशीच्या दिशेने पळायला सुरुवात केली. त्याच्या पायाखालची लाल माती उडत होती. मागे गाववाल्यांच्या पायांचा कोणताही आवाज येत नव्हता, पण हवेत तोच मंत्र अगदी मोठ्याने ऐकू येत होता. वेळ थांबली पाहिजे, वेळ थांबली पाहिजे. धावत धावत तो त्याच्या वॅगनार कारपाशी पोचला. गाडीचे कुलूप आधीच उघडे होते. तो आतमध्ये शिरला. त्याने धडधडून दरवाजा बंद केला आणि लॉक केला. त्याचे हात भीतीने थरथरत होते. त्याने पुन्हा एकदा गाडीची चावी फिरवली. यावेळी चमत्कार व्हावा तशी गाडी खुर्र खुर्र आवाज करत स्टार्ट झाली. थँक गॉड, अनिकेतच्या तोंडातून शब्द बाहेर पडले. त्याने कसलाही विचार न करता गाडी पहिल्या गिअरमध्ये टाकली आणि ॲक्सेलरेटरवरती पाय दाबला. गाडी गावाबाहेर पडणाऱ्या त्या अरुंद रस्त्यावरून सुसाट वेगाने धावू लागली. रिअर व्ह्यू मिररमध्ये त्याने मागे पाहिले. मोहगर गाव हळूहळू लांब पडत जात होते. रस्त्याच्या कडेला उभी असलेली ती मुले आणि ओट्यावरच्या पार्वतीबाई अजूनही त्याच जागी स्थिर उभ्या राहून जाणाऱ्या गाडीकडे पाहत होत्या. अनिकेतने सुटकेचा श्वास सोडला. मी निघालो. मी त्या चक्रातून बाहेर पडतोय, तो स्वतःशीच मोठ्याने ओरडला. गाडी आता त्या मुख्य घाटाच्या रस्त्याला जोडणाऱ्या डाव्या फाट्यापाशी आली. अनिकेतने गाडी वळवली आणि महाडच्या दिशेने सुसाट सोडली. घाट रस्ता चढताना डोंगरांचे आडोसे मागे पडत होते. त्याने साधारण 10 मिनिटे गाडी चालवली असेल. त्याचे लक्ष डॅशबोर्डवरती गेले. मोबाईल अजूनही डेड होता आणि कारमधले डिजिटल घड्याळ अजूनही दाखवत होते 5:17. अजूनही तीच वेळ? अनिकेत गोंधळला. तेवढ्यात समोर एक तीव्र वळण आले. अनिकेतने वेगाने स्टीअरिंग फिरवले. ते वळण ओलांडताच समोरचे दृश्य पाहून त्याने खाडकन ब्रेक दाबले. गाडी टायरचा मोठा आवाज करत रस्त्याच्या कडेला थांबली. अनिकेतचे डोके स्टीअरिंगवरती आदळता आदळता वाचले. त्याने डोळे विस्फारून समोर पाहिले. त्याच्या समोर पुन्हा एकदा तेच सुबक कौलारू घरांचे गाव वसलेले होते. मोहघर. नाही, हे कसं शक्य आहे? मी तर सरळ रस्त्याने पुढे गेलो होतो. अनिकेतच्या कपाळावर थंड घाम फुटला होता. त्याला वाटले की तो घाटात रस्ता चुकला असेल. त्याने गाडी मागे घेतली, रिव्हर्स घेतली आणि पुन्हा एकदा दुप्पट वेगाने विरुद्ध दिशेने गाडी पळवायला सुरुवात केली. यावेळी तो डोळ्यात तेल घालून रस्ता पाहत होता. तो कोणत्याही फाट्यावर वळला नाही, फक्त सरळ जात राहिला. आणखीन 10 मिनिटे झाली आणि एका वळणावर पुन्हा तेच गाव, तीच घरे आणि वेशीवरची तीच पडकी शाळा त्याच्या समोर उभी ठाकली होती. अनिकेतने गाडी बंद केली. त्याचे श्वास अनावर झाले होते. तो गाडीतून उतरला. रात्रीचा अंधार पडायला हवा होता, पण आकाशाचा तो पिवळसर राखाडी रंग अजूनही तसाच स्थिर होता. तो एकाच जागी, एकाच वर्तुळात अडकला होता. हे विज्ञानाच्या नियमांच्या पलीकडचे होते. हताश होऊन तो रस्त्याच्या कडेला एका मोठ्या दगडावर बसला. त्याच्या पाठीवरची सॅक अजूनही तशीच होती. त्यात सदावर्ते सरांनी दिलेली ती जुनी लेदर फाईल होती. काहीतरी पुरावा, काहीतरी लॉजिक शोधण्याच्या आशेने त्याने ती फाईल बाहेर काढली. यावेळी फाईल उघडताच त्याला जाणवले की जी पाने आधी शाई पसरल्यामुळे वाचता येत नव्हती, त्यावरची शाई आता सुकली होती आणि तिथली अक्षरे अगदी स्पष्ट दिसत होती. त्या पानावर 1972 सालचा सरकारी अहवाल होता. अनिकेतने तो वाचायला सुरुवात केली. 16 ऑगस्ट 1972 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे मोहघर गावाच्या मागे असलेला कडा कोसळला. संपूर्ण गाव ढिगाऱ्याखाली गाडले गेले. मदत यंत्रणा पोहोचण्यास 3 दिवस लागले. गावाची एकूण लोकसंख्या 486 होती. सर्वच्या सर्व नागरिकांचा मृत्यू झालाय. ढिगारा उपसणे अशक्य असल्यामुळे हे गाव पूर्णतः नष्ट घोषित करून कायमचे प्रतिबंधित करण्यात येत आहे. त्या अहवालाच्या खाली मृतांची यादी जोडलेली होती. अनिकेतने बोट ठेवत नावे वाचली. क्रमांक 1 दत्तू सखाराम शिर्के, वय 8 वर्षे. क्रमांक 14 पार्वतीबाई सखाराम मोहिते, वय 42 वर्षे.
अनिकेतच्या हातातून फाईल निसटली. म्हातारा खरं बोलत होता. हे गाव 54 वर्षापूर्वीच मेलेलं होतं, गाडलं गेलं होतं. पण मग तो आत्ता ज्यांना पाहत होता ते कोण होते? अहवालाचे शेवटचे पान अजून उरले होते. अनिकेतने ते पान उलटले. तिथे विशेष नोंद असे लिहिले होते, जी वाचून अनिकेतच्या पायाखालची जमीनच सरकली. मोहघरच्या दुर्घटनेनंतर असे लक्षात आले आहे की तिथल्या लोकांची चेतना मृत्यूच्या शेवटच्या क्षणी गोठली गेली. ते स्वतःला अजूनही जिवंत समजतात आणि काळ तिथेच थांबून ठेवतात. जनगणना विभागाने अशा गोठलेल्या गावांची एक गुप्त यादी तयार केली आहे. दर काही वर्षांनी या क्षेत्राची ऊर्जा मोजण्यासाठी एका विशेष मानसिक स्थितीत असलेल्या अधिकाऱ्याची निवड केली जाते. यादीच्या सर्वात शेवटी 2027च्या रखान्यात एका अधिकाऱ्याचे नाव टाईप केलेले होते. अधिकारी नेमणूक अनिकेत देशमुख. मानसिक स्थिती अत्यंत तणावग्रस्त, विभक्त. त्या नावापुढे सदावर्ते सरांची सही होती. अनिकेतला आता समजले, त्याची नेमणूक योगायोगाने झाली नव्हती. त्याला जाणीवपूर्वक बळीचा बकरा म्हणून या मृत्यूच्या सापळ्यात पाठवले गेले होते. कारण त्याची स्वतःची मानसिक चेतना आधीच विस्कळीत झाली होती. तो फाईल बंद करणार इतक्यात त्याला मागून सुक्या पानांवर कोणाच्या तरी चालण्याचा आवाज आला. त्याने दचकून मागे पाहिले. चहाच्या टपरीवरचा तो म्हातारा, पार्वतीबाई आणि ती लहान मुले, संपूर्ण गाव आता रस्त्यावर उतरले होते आणि सावकाश पावलांनी अनिकेतच्या दिशेने चालत येत होते. त्यांच्या चेहऱ्यावरचे ते वितळलेले अस्पष्ट भाव आता स्पष्ट दिसू लागले होते. अनिकेत. म्हातारीने त्याला नावाने हाक मारली. खूप वर्ष झाली, आमची संख्या बदलली नाहीये. 487 वरचा काळ अडकलाय. आम्हाला पुढे जाण्यासाठी एका नवीन श्वासाची गरज आहे. सगळा गोतावळा आता अनिकेतला वेढत होता. गावातील घरे, झाडे आणि स्वतः लोकांचे चेहरे आता मेणासारखे वितळू लागले होते. हवा प्रचंड जड झाली. अनिकेतला श्वास घेणे कठीण होऊ लागले. तो ओरडण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याच्या गळ्यातून आवाजच फुटत नव्हता. त्याचे डोळे अंधारू लागले. जमिनीवर कोसळण्यापूर्वी त्याने शेवटची नजर आपल्या मनगटावर टाकली. त्याच्या घड्याळाचा तो अडकलेला काटा अखेर एका सेकंदाने पुढे सरकला होता. 5:18 आणि त्यानंतर संपूर्ण जगात फक्त गडद अंधार पसरला होता. पहाटेची गार हवा सुटली होती आणि पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता. साहेब, हो साहेब, उठा, डोळे उघडा की. कोणीतरी अनिकेतचा खांदा जोरात हलवत होते. अनिकेतने प्रचंड कष्टाने आपले जड झालेले डोळे उघडले. डोक्यामध्ये सुया टोचल्यासारख्या वेदना होत होत्या. डोळ्यांसमोर सुरुवातीला सगळं धुसर होतं, पण हळूहळू स्पष्ट दिसायला लागलं. त्याच्या डोक्यावर महाडच्या घाटातली ती उंच झाडे होती. तो रस्त्याच्या कडेला मऊ मातीवर पडला होता. त्याच्या शेजारी 2 एसटी महामंडळाचे ड्रायव्हर आणि कंडक्टर उभे होते, तर बाजूलाच त्याची वॅगनर कार उभी होती. तिचा दरवाजा उघडाच होता. साहेब, बरे आहात ना? घाटात गाडी थांबवून खाली पडला होता. काय झालं? चक्कर आली का? कंडक्टरने काळजीने विचारले. अनिकेत अंग झटकून उठून बसला. त्याने स्वतःचे हात पाहिले. कपाळ चाचपले. तो जिवंत होता. आजूबाजूला सूर्य उगवत होता. सोनेरी कोळे उडून घाटात पसरले होते. कुठेही तो पिवळसर राखाडी प्रकाश नव्हता. मोहघर, ते गाव, तिथले लोक, अनिकेत चाचरत म्हणाला. कंडक्टर आणि ड्रायव्हरने एकमेकांकडे पाहिले. ड्रायव्हर हसत म्हणाला, साहेब, कुठल्या गावाचं नाव घेताय? मोहघर गाव कित्येक वर्षांपूर्वी भुईसपाट झालं. तिथे आता फक्त दरी आणि झाडं आहेत. तुम्ही रात्रीची गाडी चालवून दमलात म्हणून इथे गाडी लावून झोपला. चला, पाणी प्या. अनिकेतने पाण्याचा घोट घेतला. त्याला प्रचंड हायसे वाटले. म्हणजे हे सगळं स्वप्न होतं की काय? किंवा माझा मानसिक भ्रम? तो स्वतःशीच पुटपुटला. रियाशी झालेल्या घटस्फोटाचा ताण आणि सदावर्ते सरांनी सांगितलेली ती भुताटकीची गोष्ट, यामुळे त्याच्या सुप्त मनाने तो सगळा आभास निर्माण केला असावा असा त्याने तर्क लावला. विज्ञानाचा विजय झाला होता. तो उठला. एसटीच्या कर्मचाऱ्यांना त्याने धन्यवाद दिले
आणि गाडीत बसला. गाडी पहिल्याच प्रयत्नात सुरू झाली. त्याने गाडी पुण्याच्या दिशेने वळवली. त्याला आता फील्ड वर्कचा वीट आला होता. तो सरळ ऑफिसमध्ये जाऊन सदावर्ते सरांना सुनावणार होता आणि राजीनामा देणार होता. 2 दिवसांनंतर पुण्याचे सेंट्रल डेमोग्राफिक डेटा सेंटर. अनिकेत ऑफिसमध्ये पोहोचला. त्याच्या पाठीवर तीच सॅक होती. तो थेट सदावर्ते सरांच्या केबिनकडे गेला. पण केबिनमध्ये सदावर्ते सर नव्हते, तर तिथे एक नवीन तरुण अधिकारी बसला होता. एक्सक्यूज मी, सदावर्ते सर कुठे आहेत? अनिकेतने विचारले. त्या तरुण अधिकाऱ्याने वर पाहिले. सदावर्ते सर? ते तर मागच्याच महिन्यात रिटायर झाले आणि गावी निघून गेले. तुम्ही कोण आहात? अनिकेत जागच्या जागी गोठला. मागच्या महिन्यात? मग 2 दिवसांपूर्वी मला फाईल देणारे कोण होते? त्याच्या पाठीवरून एक थंड लहर शिरशिरत निघून गेली. तो काहीच न बोलता मागे फिरला आणि स्वतःच्या टेबलवर जाऊन बसला. त्याचे हात थरथरत होते. त्याने कॉम्प्युटर सुरू केला. लॉग इन ID पासवर्ड टाकला. रायगड जिल्ह्याचा तोच जनगणना 2027चा डेटाबेस पुन्हा उघडला. त्याच्या छातीतली धडधड वाढत होती. त्याने सर्च बारमध्ये टाईप केले, मोहघर. स्क्रीनवर गावाचा नकाशा आला. खाली लोकसंख्येचा रकाना उघडला. 2 दिवसांपूर्वी जिथे 487 हा आकडा चमकत होता, तिथली नोंद आता बदलली होती. कॉम्प्युटर स्क्रीनवर निळ्या प्रकाशात तो नवीन आकडा अनिकेतच्या डोळ्यांसमोर जणू ओरडत होता. जिल्हा रायगड, गाव मोहघर, एकूण लोकसंख्या 488. अनिकेतचे डोळे विस्फारले. पूर्वी ती संख्या 487 होती. आता तिथे एक व्यक्ती जास्त होती. त्याचे लक्ष स्क्रीनच्या कोपऱ्यात गेले. तिथे चालू वेळ दाखवत होती. संध्याकाळी 5:17. अनिकेतने चमकून खिडकीबाहेर पाहिले. पुण्याचा तो गजबजलेला रस्ता, गाड्यांचे हॉर्न, सर्व काही अचानक शांत झालं होतं. बाहेर उभ्या असलेल्या ट्रॅफिकमधील गाड्या, चालणारे लोक जागेवरच खिळले होते. ऑफिसमधील पंखा कटकट आवाज करत थांबला होता आणि संपूर्ण आकाशात तोच ओळखीचा पिवळसर राखाडी प्रकाश पसरू लागला होता. अनिकेतने हळूहळू स्वतःचे हात पाहिले. कॉम्प्युटरवरच्या स्क्रीनवर त्याचे प्रतिबिंब दिसत होते, पण त्याचे शरीर हळूहळू पारदर्शक आणि चेहरा अस्पष्ट होत चालला होता. त्याच्या पाठीवर असलेल्या सॅकमधून, त्या जुन्या लेदर फाईलच्या आतून शेकडो लोकांच्या कुजबुजण्याचा आवाज संपूर्ण बंद खोलीत घुमू लागला. वेळ थांबली पाहिजे अनिकेत. आपली जनगणना आता पूर्ण झाली.